आकाश 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 पवार. आमचा मित्र अजय यांचा मुलगा आकाश. बॅट्समन पाठवा यार. यार साठी चांगलं कानमंत्र देताना पप्पू शेट म्हात्रे. पप्पू शेट म्हात्रे कानमंत्र देत आहे यार. तिकडून भाकरी खायच्या दुसऱ्याच्या आणि मंत्र द्यायच्या तिसऱ्याला. चला फिल्डिंग लावून घ्या आणि चला बॅट्समन पाठवा पटापट. 3.5 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. नाही तर हॅलो षटक कमी केलं जाईल नंतर. दीपक ठाकूर तुमचे फलंदाज पाठवा प्लीज. काय कोळसा बांधता का पायाला कोळसा. दीपक ठाकूर अरे कोळसा बांधता का बॅट्समनच्या पायाला. सेमीफायनलचा सामना यार विरुद्ध विथ 11. मला जमला तर मी बाकी थोडा थोडा. नितीन पाटील या पॅडल बॉक्स मध्ये या थोडा मजा घेऊया मजा. नितीन पाटील का कपडे आणायला गेले लग्नासाठी. मनीष नाईक यांनी जर कॅच पकडली तर कृष्णा नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. हे बॉल बॉल बॉल. चला सलामीवीर झालेले आहेत राजेश भोईर. तंजिल शेख तसेच सलामीवीर राजेश भोईर आणि तंजिल शेख. मनीष जर बॉलिंग साठी आला तर विकी भोईर यांच्याकडनं 2000 रुपये. मारी बाईजवरनं 500 रुपये. 2000 रुपये बॉलिंग आल्यावर. परशा शेठ परशा शेठ कडनं दशरथ भोईर यांना सुवर्ण संधी. परशा शेठ म्हणजे आपला एक चांगला अष्टपिलू. राजेशची विकेट काढली तर 500 रुपये. ओके 200 रुपये 200 रुपये. या या इकडे बसा या 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 आयलो. चला सामना सुरुवात होत आहे. स्ट्राइक राजेश भोईर, नॉन स्ट्राइक आहे तंजील शेख. तर पहिला सलामीचा षटक घेऊन येते दशरथ भोईर. राईट राऊंड द विकेट.
खेळतील ते राजेश भोईर आणि 20 मिनिटाचा कालावधी असेल या इनिंगला 4 ओव्हरसाठी. षटकातला पहिला चेंडू दशरथ भोईर राजेश भोईरसाठी. सलामीवीर राजेश भोईर तंजिल शेख. षटक टाकत येतो आणि पहिलाच ऑफ साईडला षटकाला चेंडू ते मिस फिल्डिंग झालेले आहे आणि षटक सुटलेला आहे. विशाल भोईर यांच्याकडनं 200 रुपये गेलेले आहेत. षटकातला दुसरा चेंडू टाकताना दशरथ भोईर तंजील यास. आणि चेंडू खेळलेला आहे तो 2 रन झालेले 2 चेंडू मध्ये. षटकातला तिसरा चेंडू टाकण्यात येत आहे दशरथ राजेश यास. षटकातला तिसरा चेंडू तोंड येईल तो राजेश भोईर दशरथ यास. मला वाटतं चौकाच्या दिशेने चेंडू जाताना दिसत आहे. गुड फिल्डिंग. रन नाही घेतलेली आहे. दोघेही एकमेकाकडे पाहत राहिले पण प्रेम नाईक यांकडनं 3 षटकारांना 1000 आणि 3 चौकारांना 500 700 रुपये प्रेम नाईक यांच्याकडनं. रन घेतले षटकातला चौथा चेंडू दशरथ भोईर तोंड येईल राज भोईर याला. मनीष यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चार चेंडू मध्ये 2 रन्स झालेले आहेत. षटकातला पुढचा चेंडू तोंड येईल तो राजेश भोईर दशरथ यास. गुड. नंदेश यांनी खूप छान राजेश भोईर आउट झाले आणि आपल्याकडे दशरथ भोईर यास 200 रुपये आले. राजेश भोईरची विकेट काढली तर परशुराम शेठ परशुराम कोहली हे आमचे गावाचे आधारस्तंभ. ओपनला आम्ही त्यांना कधी पण बोलवलं काही यायचं पण आमचेच मारायचं. मला आठवण आहे पडग्याला तुम्ही आमची मस्त पैकी माईक मध्ये बोलला विरुद्ध केलेला रे. खूप सुंदर बॅट्समन होता आणि रुपेश बांदल मैदानात. लास्ट चेंडू आहे का? 2 रन झालेले आहेत. षटकातला पुढचा चेंडू टाकेल तो दशरथ भोईर रुपेश बांदल साठी. अरे हा आउट झालेला आहे रुपेश बांदल हा 0वर. आणि षटक संपलेला आहे. 2 रन झाले ना. 7 चेंडू मध्ये 2 रन झालेले आहेत आणि दशरथ भोईर यांचा सुंदर षटक. आणि 2 विकेट काढलेले दशरथ भोईर यांनी. मनीष याला बॉल पकडण्यात आला तरी पण तुम्हाला मारीबाजी वरनं 200 रुपये भेटतील. फलंदाज हर्ष नाईक आणि सर्कल मनीष नाईक सर्कलच्या बाहेर आले तरी तुम्हाला पण 1000 रुपये आहेत फिल्डिंगला.
हर्ष नाईकचा लकी नंबर 4545 पारितोषिक आहे. जिंकल्यावर किती? 4. सुंदर क्षेत्ररक्षण पॅडी यांचा आणि एकच रन मिळेल. 7 चेंडू मध्ये 3 रन्स. मांजरेकर उशीर करू नका. फक्त 20 मिनिटं दिले आहेत 4 षटकांसाठी. आता मात्र सुमुख ड्राईव्ह केला आहे समोरच्या दिशेने आणि चांगला चेंडू टाकलेला आहे सुमुख यांनी आणि 1 रन. मनीष नाईक जर फिल्डिंगला बाहेर गेले तरी 1000 रुपये भेटतील. लक्ष द्या. धीरज भोईर. आता मात्र तंजील खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 रन. चांगला फटका मारलेला आहे तंजील यांनी. जी लिंक लागली आहे त्यांची सुरुवातीपासून चांगली फलंदाजी करत आला आहे स्पर्धेमध्ये आणि तेच कंटिन्यू करत आहे. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता गॅपमध्ये आणि 4 धावांसाठी गेला होता. बघूया पुढील चेंडू. सुमुख. ओहो, आत्ता मात्र भन्नाट बाउन्सर. सरळ यष्टिरक्षकाकडे बॉल गेलेला आहे आणि फलंदाज बाद झाला आहे तंजील शेख. उत्कृष्ट अशी कॅच पकडली आहे धीरज भोईर यांनी. आता मात्र मनीष नाईक. लक्ष द्या. फक्त सर्कलच्या बाहेर जायचं आहे तुम्हाला. 1000 रुपये फिल्डिंगसाठी. कॅच पकडली तर कृष्णा नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅचला. आणि फक्त ग्राउंड मध्ये बॉल आला आणि तो पकडला तरी मयूर नाईक यांच्याकडून 200 रुपये. आता मात्र अमित पाटील मगाशी इंजर्ड झाला होता. चेंडू मात्र डोक्याला जाऊन स्पर्श झाला होता परंतु जिद्दी प्लेयर आहे अमित पाटील. नेहमी संघासाठी उभा राहतो. सिंगल डबल आणि गॅपमध्ये चौकार मारण्यासाठी फेमस आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुमुख गोलंदाजीच्या बोल्यावर आणि कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. फक्त 1 धाव मिळेल आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. भले चौकार आला होता परंतु कमबॅक केलाय सुमुख यांनी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी हवी असते प्रत्येक संघाला, प्रत्येक कर्णधाराला. त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय सुमुख मांजरेकर. बघूया पुन्हा एकदा सुमुख. पुन्हा एकदा बाउन्सर. अपील केली परंतु नॉट आउट असा इशारा होता अंपायरचा आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. आणि 2 ओव्हरमध्ये 9 धावसंख्या. फक्त आणि फक्त 9. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अशीच गोलंदाजी पाहिजे असते प्रत्येक कर्णधाराला आणि संघाला. आता मात्र पुढील गोलंदाज प्रतीक भोईर उर्फ पॅडी. मनीष नाईक जर सर्कलच्या बाहेर आले तर 1000 रुपये. आता मात्र हर्ष नाईक. जय मल्हार. आता मात्र पुश केलाय लेग साइडला आणि चेंडू चाललाय. हो, अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण होतं. चांगला फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं ओलेक्स कोहली नँगी यांचे
मानलेले भाऊ ओलेक्स कोहली. बघूया सेमीफायनलचा सामना आहे. फक्त एक मॅच दूर आहे फायनलसाठी. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय वाईट बॉल असा घोषित केलेला आहे अंपायरने. चांगला बॉल होता परंतु थोडासा बाहेर असल्यामुळे वाईट घोषित केलेला आहे. आता मात्र पुढील एक चेंडूवर काय होतो, पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस. हर्ष नाईक थोडासा अडकडत खेळत आहे. जर मला वाटते तो येलकोट जय मल्हार बोलला तर नक्कीच सिक्स मारेल. बघूया पुढील चेंडू. ड्राईव्ह केला मनीष नाईक. 200 रुपये कमवण्याचा प्रयत्न परंतु सफल झाला नाही. गुड थ्रो ओलेक्स कोहली, नँगी यांचे मानलेले भाऊ. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पाहू शकता धीरज भोईर यांचा संघ अतिशय फॉर्ममध्ये असलेला संघ. मागील मॅचमध्ये 92 रन, जरी संघाला 92 रन चेस करत असताना धीरज भोईर आणि बाकीच्या खेळाडूंनी नंदेश नाईक यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. फक्त 4 धावसंख्येवर जाऊन ते थांबले. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा अमित पाटील, ताकद कमी पडली. ओलेक्स कोहली वॉट अ कॅच. अमित पाटील इंजर्ड असल्या कारणामुळे थोडंसं डोक्यावर परिणाम झाला आणि त्याच कारणामुळे त्यांना ताकद फटक्यावर खेचता आली नाही आणि आऊट झालेला आहे अमित पाटील. आणि दीपक ठाकूर यांना कुलदीप भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. सुवर्ण अशी संधी. पाहू शकता फील्ड चेंज. आता मात्र आहे जय जयराम उर्फ सुजित सिंग. इथून तिथे फिल्डर हलवताना, कारण लेग साईडला जास्त फटकेबाजी असते दीपक ठाकूर यांची, त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे असणं गरजेचं आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. मनीष नाईक यांना 500 रुपये आणि मात्र 500 रुपये मिस केलेले आहेत मनीष नाईक यांनी. 200 रुपये लागू. चेंडू पकडल्यामुळे 200 रुपये लागू आहेत. मनीष नाईक यांना मयूर नाईक यांच्याकडून 200 रुपये फक्त बॉल पकडण्यासाठी. किती मोठी संधी आहे बाबा. मयूर पैसे जरी त्यांचे आणलं. पाहू शकता पुन्हा एकदा हर्ष नाईक सक्सेस. येऊ दे रे बाबा 6. पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. खतरनाक. व्हॉट अ शॉट. आपल्या टप्प्यात आला तर कार्यक्रम केलाय हर्ष नाईक यांनी. हॅलो खरंच एकदा वारा अंगात आल्यासारखं वाटलं हा फटक्यात. सक्साई मध्ये पॉवर होती. प्रत्येक फटका खेळण्या अगोदर हर्ष सक्साई बॉल. स्कोर झालेला आहे 20. 3 षटकामध्ये 20. आता मात्र धीरज भोईर अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. नवी मुंबईतील नावाजलेला असा प्लेयर धीरज भोईर. मिस्टर 360 ज्यांनी नाव दिलं आहे तेच विघ्नेश मडवी सर आमच्या बाजूला आहेत. त्यांनीच नाव दिलं आहे मिस्टर फ्लेक्सिबल अँड मिस्टर 360 धीरज भोईर. पुन्हा एकदा पॉइंटला. ओहो व्हॉट अटेम्प्ट. 40+ असले तरी पण चांगला प्रयत्न होता. 1 रन. चांगला प्रयत्न होता फिल्डरचा. चांगली गोलंदाजी करत आहे धीरज भोईर. अतिशय इम्पॉर्टंट मॅच आहे कारण सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा धीरज भोईर. हो 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 समोरून काढलाय. समजलंच नाही फलंदाज दीपक ठाकूर यांना. चांगली गोलंदाजी धीरज भोईर यांची. नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय धीरज भोईर. आपण पाहत आलो त्याचा
नेहमी असाच प्रयत्न असतो संघाला चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना धीरज भोईर. आणि बघूया पुन्हा एकदा आत्ता मात्र कुलदीपदा 500 गेले 500 गेले षटकार. दीपक ठाकूर यांच्या बॅटमधून आलेला हा पुन्हा एकदा चांगला असा फटका. कॅप्टन इनिंग 500 जमा झालेले आहेत. रात्रीची सुटली दीपक ठाकूर. दीपक ठाकूर भांजावर प्रेम बघा कुलदीप भोईर यांचं. अजून एक पुन्हा एकदा 500 प्रेम नाईक यांच्याकडून आणि मात्र बोल केलाय धीरज भोईर यांनी. दीपक ठाकूर यांचा तोल गेला आणि बॉल झाला. परंतु धीरज भोईर मागच्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलंय धीरज भोईर यांनी. आता मात्र गणपती पाटील उर्फ चुवा मुलींचा लाडका दारा गावातील अतिशय फेमस असं व्यक्तिमत्व म्हणजे गणपती पाटील उर्फ चुवा. 12:30 वाजता शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर उभा राहतो मुली बघण्यासाठी. धीरज भोईर विचार करत असते सर्वांवर पैसे लावतात माझ्यावर का लावत नाही. कारण खेळाडूच तसा आहे कधीही काही करू शकतो धीरज भोईर आणि तेच दाखवून दिलं. आता मात्र गणपती बघूया नवीन खेळाडू तेवढाच एक्सपिरियन्स धीरज भोईर. बघूया हो 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 व्हॉट अ बॉल परफेक्ट बुंदा. प्रवीण गणपती पाटील यांना काहीच समजलं नाही चेंडू कसा आला आणि कसा गेला. चांगलं यष्टिरक्षण प्रतीक भोईर उर्फ पॅडी यांच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज गणपती पाटील एक एक्सपिरियन्स बॉलर धीरज भोईर यांना फेस करण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा समोरून फिरकावून टाकलाय. फिरवून असं चेंडू गेला किपरकडे आणि तेवढंच चांगलं चेंडू बघा 6 खाल्यानंतर कशी गोलंदाजी झाली पाहिजे ते दाखवून दिलं धीरज भोईर यांनी. आता मात्र मनीष नाईक 5,000 रुपये जर गोलंदाजी केली तर 5,000 रुपये. मारे वाईद यांच्याकडून 5,000 रुपये फक्त बॉलिंगला आल्यावर 5,000 रुपये पैसे जमा केलेले आहेत मयूर नाईक यांनी. फक्त गोलंदाजीसाठी यायचं आहे. धीरज भोईर विचार कर 2,000 घे तुला बाकी दे मनीषला. आता मात्र ओलेक्स कोहली नँगे यांचे बंधू म्हणजे मानलेले बंधू हर्ष नाईक तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता परंतु लास्ट ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक भेटली नाही. बघूया पुन्हा एकदा हर्ष नाईक. आता मात्र आऊट झालेला आहे. बोलो सक्सेस बॉल प्रत्येक चेंडू खेळताना बोलला नाही आणि बाद झाला. ओलेक्स कोहली मला वाटतं सर्वाधिक विकेट घेतल्या त्यांनी या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र गजानन नाईक मयूर नाईक यांचे काका मयूर नाईक यांच्याकडून 200 रुपये तब्बल 200 रुपये षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 150 रुपये. ओलेक्स कोहली पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यास यशस्वी ठरलेला आहे आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा व्हॉट अ बॉल परफेक्टली बुंदा आणि बाद झालेला आहे. बोल झालेला आहे फलंदाज गजानन नाईक. 200 बी गेले आणि 150 बी गेले. मयूर नाईक खुश गालातल्या गालात असताना पैसे वाचले. पुढील फलंदाज काय गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओलेक्स यांनी मागील मॅचमध्ये जरी मार पडला असेल परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. या स्पर्धेमध्ये मला वाटते हायेस्ट विकेट टेकर सध्या ओलेक्स कोहली असेल
आता मात्र कृष्णा क्रिश कृष्णा कृष्णा नाईक ओ हो ड्राईव्ह केलाय, समजदारी दाखवली आहे, कारण त्याला माहिती आहे गणपती पाटील त्याची नजर चांगली आहे, चेंडूवर चांगली फलंदाजी करतो, षटकार मारू शकतो. पुन्हा एकदा ओलेक्स कोहली पुन्हा एकदा फिरकावून दिलाय, चेंडूत चाललाय. निर्णयाची चौकार आलेला आहे, पाहू शकता. कृष्णा नाईक यांनी स्ट्राईक दिली आणि का स्ट्राईक दिली ते दाखवून दिलं गणपती यांनी. मी सांगितलं की चेंडूवर नजर चांगली आहे त्याची, चांगली फलंदाजी करतो तो. धारावी संघासाठी खेळत असताना नेहमी चांगलं क्षेत्ररक्षण करतो, परंतु आता मात्र चेंडू गेले हवेत आणि चांगले झेल. पॅडी भोईर क्षेत्ररक्षणासाठी फेमस असताना कित्येक असे बेस्ट फिल्डरचे अवॉर्ड त्यांनी मिळवले आहेत. आता मात्र या इनिंग मधील शेवटचा चेंडू, फक्त 32 धावा. बॅट्समन कोण आहे ते शोधतायत. बॅट्समन स्टेजच्या मागे लपले होते, बॅट्समन भेटत नाहीत कॅप्टनला. आता मात्र उदय पाटील सर, ज्यांनी आम्हाला लहान असताना चित्रकला शिकवली आहे, उत्कृष्ट असे आर्टिस्ट आहेत आणि तेवढेच क्रिकेट प्रेमी. क्रिकेटसाठी नेहमी आवडीने येतात DPL साठी. उदय पाटील सर आमचे फेवरेट सर होते. आता मात्र फक्त शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत ते. पाहू शकता किती उत्साह आहे त्यांच्यात, किती जोरात चालल्यात बॅट क्रीजवर. आता मात्र उदय पाटील सर, ओ हो, एक रन, 33 रन झालेले आहेत आणि 34 रनचा टार्गेट दिलेला आहे. हॅलो हॅलो, दशरथ भोईर आणि कोणाचं पारितोषिक कोणाचं आहे? पारितोषिक नंतर मिळतील. लवकर मॅच. धीरज भोईर प्लीज घाई करा, कारण अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. फायनल हा 5 षटकांचा झाला पाहिजे. ऑलरेडी 5 वाजलेले आहेत. प्लीज दीपक ठाकूर फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, जेवढं लवकर होईल तेव्हा, कारण तुम्ही स्वतः आयोजक आहात. स्वतः निर्णय जर घेतला, जेवढी घाई कराल तेवढी घाई करा. फक्त 34 धावांचा टार्गेट आहे. धीरज भोईर लवकरात लवकर फलंदाज पाठवा. पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. नंदेश नाईक प्रत्येक षटकाराला काहीच नाही, फक्त टीमला चांगला टार्गेट लवकर चेस करून देईल. मनीष नाईक ओपनिंगला आल्यावर मयूर नाईक यांच्याकडून 10,000 रुपये. कॉलनीकरांची केलं 3 ओव्हरची केलं कॉलनीवाल्यांची. 2 ओव्हर. यापुढील सामना टीमचं नाव काय? टीमचं नाव काय? टीमचं नाव काय? 3 ओव्हरची होल हातला कालो होते. शिवड धारावे आणि टीमचं नाव काय? लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या दीपक ठाकूर. जे कॉलनीतल्या टीमचे जे फायनल आहे त्या दोन्ही संघाच्या कॅप्टननी लवकरात लवकर स्टेजवर यायचं टॉस करण्यासाठी.
बॅट्समन उतरण्या अगोदर यायचं, नाही तर कुठलाही कॅप्टन लेट झालास 2 चेंडूची पेनल्टी भेटेल त्याला. लवकरात लवकर या. फलंदाज क्रीजवर पोहोचण्या अगोदर लवकरात लवकर कॅप्टननी यावे. पहिला चेंडू पडण्या अगोदर नाही आले तर सामना फक्त 1 ओव्हरचा खेळवण्यात येईल. सागर सावंत, कॅप्टन सागर सावंत लवकरात लवकर या. आता मात्र मनीष नाईक यांनी पुन्हा एकदा सुवर्ण संधी घालवलेली आहे. 10,000 रुपये होते, तब्बल 10,000. एवढा प्राइज पण नाही आहे. नंदेश नाईक आणि अरविंद नाईक, नाईकांची घोडजोडी. हो हो, शॅडो प्रॅक्टिस करत असताना नंदेश नाईक पाहू शकता कसं स्वीप मारू, कसा हात फिरवते बघा. खूप चांगली अशी फलंदाजी केली आहे त्यांनी. सकाळच्या 17 पासनं धुमाकूल घातलाय नंदेश नाईक यांनी. फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलत असताना नंदेश नाईक सकाळपासनं. जर सागर सावंत लवकर आले नाही तर त्या संघाला 3 चेंडूंची पेनल्टी देण्यात येईल. टॉस नोमान इथे आहे. आणि नाणेफेकी इथे होणार आहे आणि विजय भोईर यांच्या हस्ते नाणेफेकी इथे करण्यात येणार आहे. तर बघू शकता नोमान आणि मनोज कदम फायनलचा सामना. किती ओव्हरची मॅच होईल ते थोड्याच वेळात सांगणार. 3 ओव्हरची मॅच होईल. गजानन नाईक पहिला चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. पाहू शकता नवीन चेंडूवर कसा प्रहार केला पाहिजे. 40+ असलो तरी काय झालं, आम्ही सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो असं दाखवून दिलं अरविंद नाईक यांनी. दरवर्षी आपल्या बॅटने आणि बॉलने ते दाखवून देत असतात की किती चांगला खेळाडू आहोत आम्ही. आणि त्याच प्रकारचा फटका पहिल्या चेंडूवर गजानन नाईक यांना दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार. कशा प्रकारची सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर षटकार. संघाची सुरुवात. धावसंख्या फक्त आणि फक्त एनमीन 34 धावसंख्या उभारून दिली आहे संघाने. आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने षटकार खाल्लेला आहे. बॅकफुटवर पहिल्या चेंडूवर बॅकफुटवर पाठवलं गेलेलं आहे गजानन नाईक आणि त्यांच्या टीमला. पुढील चेंडू. आता मात्र चांगला चेंडू थोडंसं लांब ठेवलं. मागील चेंडू पाहिला असेल समोर दिला होता, परंतु आता मात्र थोडं मागे ठेवलं चेंडू आणि त्याच कारणामुळे चेंडू डॉट झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज गजानन नाईक आणि त्यास फेस करण्यासाठी अरविंद नाईक. ओहो हो, बघू शकता पहिला चेंडू ओव्हरपिच दिला होता, त्यानंतर दोन्ही चेंडू मागे ठेवले आणि दोन्ही चेंडू डॉट. अशी गोलंदाजी हवी आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. फक्त आणि डॉट आणि फक्त विकेटनेच हा सामना जिंकू शकतो. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा एज लागून गेले आणि डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जात असताना संघाची धावसंख्या होते 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. नंदेश नाईक काहीतरी कानमंत्र देत असताना, कारण आज सकाळच्या 17 पासून धुमाकूल घातला आहे नंदेश नाईक यांनी. परंतु कॅश प्राइज 1 सुद्धा भेटलं नाही नंदेश नाईक यांना. 500 रुपये भेटले असा इशारा केला. तर मनोज कदम यांनी इशारा दिला की गोलंदाजी करू, कारण पुढील सामना फायनलचा सामना असणार आहे. ज्या कॉलनीतल्या टीमी आम्ही खेळवल्या आहेत
दारगाव प्रीमियर लीग 2025 सेमीफायनलचा सामना. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन महेंद्रदादा नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे सलग 3रा वर्ष या आयोजकांकडून दारेगाव प्रीमियर लीग 2025. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दीपक ठाकूर, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कारण जसं मागील इनिंगमध्ये प्रतीक भोईर यांनी अवॉर्ड घेतले आहेत बेस्ट फिल्डरचे, त्याचप्रमाणे मागील 2 वर्षामध्ये दीपक ठाकूर यांनी ते काम केलं आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. आता मात्र खतरनाक बॅट्समन नंदेश नाईक स्ट्राईकवर. भले भले गोलंदाज आज सकाळपासून घाबरतात. नंदेश नाईक नको, एक वेळ भावेश नाईक परवडेल पण नंदेश नाईक नको. परंतु नॉन स्ट्राईकलाच आहे. मनातल्या मनात विचार करतोय कधी स्ट्राईक येईल, एक काढून दे, एक काढून दे. आणि समोरचा संघ सुद्धा विचार करतोय नंदेश नाईक नको स्ट्राईकवर. कारण आज सकाळपासून जी फलंदाजी केली आहे, आता मात्र गोलंदाजीवर राजेश भोईर. ओ हो हो हो, चांगला चांगला चेंडू होता. लेग कट आणि ऑफ कट टाकण्यासाठी फेमस आहेत आणि खूप वर्षापासनं दारे संघासाठी 40+ संघासाठी चांगलं कार्य ते करत आले आहेत. अनुभव, खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये बॅटला एज लागून गेलाय. नंदेश नाईक फक्त विचार करतोय कधी बॅटिंग, कधी स्ट्राईकवर येतोय आणि कधी तलवार काढतोय आणि कधी घाप घूप डायरेक्ट समोरच्या संघाला ठार करतोय. नंदेश नाईक आज सकाळपासून अशी फलंदाजी केलंय की टीम इंडियाची टोपी घालून. आज टीम इंडियाची मॅच आहे. पुन्हा एकदा समोर आणि चेंडू चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाला चांगल्या पोझिशनमध्ये आणून ठेवलं आहे अरविंद नाईक यांनी. जरी नंदेश नाईक स्ट्राईकवर नाही आले परंतु अरविंद नाईक खूप चांगली फलंदाजी करतायत. 14 धावसंख्या. येणारे 21 चेंडू आणि 20 धावसंख्याची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त 20. आता मात्र दोन्ही क्षेत्ररक्षण ऑन साइडच्या दिशेने ठेवले आहेत. आणि पुन्हा एकदा हो बोल्ड, अनुभव, एक्सपिरियन्स. 2 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर चौकार आला होता परंतु कमबॅक. मी नेहमी सांगतो एक्सपिरियन्स अगर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कमबॅक करू शकता आणि तेच दाखवून दिलंय राजेश भोईर यांनी. एवढे वर्ष दारे संघासाठी आणि ओपन क्रिकेट सुद्धा खूप खेळले आहेत राजेश भोईर. 40+ ओपन असो या यंग ओपन असो, नेहमी खेळत आले आहेत क्रिकेट. चांगलेच क्रिकेट खेळतात, दरवर्षी छाप सोडतात. मला वाटतं की सीझन 2 DPL जेव्हा दारे प्रीमियर लीग होती त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीज भेटलं होतं त्यांना. ह्या प्रकारचे खेळाडू आहेत. आता मात्र पॅडी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत. कारण दारेगाव प्रीमियर लीग झाली तर नेहमीच त्यांचा चांगला परफॉर्मन्स असतो आणि क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 या फायनल इथपर्यंत जाऊन ते पोहोचतात म्हणजे पोहोचतात. लास्ट इयर ते चॅम्पियन ठरले होते आणि यावर्षी त्याच दिशेने ते चालले आहेत. आता मात्र राजेश भोईर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, 2 चेंडू आहेत, माफ करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. कारण मागच्या चेंडूवर दोन्ही फिल्डर ऑन साइडला आणले होते कारण तेव्हा फलंदाज वेगळा होता, परंतु यावेळेस लक्ष दिलं नाही. दोन्ही क्षेत्ररक्षण त्याच साइडला होते आणि पॅडी यांनी त्याच गोष्टीचा फायदा उचलून ढकलून दिला. चेंडू गेला चौकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहू शकता आता मात्र लक्षात आलं आणि क्षेत्ररक्षण हटवलं तिकडून आणि ऑफ साइडला फिल्डर घेतला. आणि पुन्हा एकदा आता मात्र
हर्ष नाईक, वॉट अ फिल्डिंग. चेंडू चालला होता तिकडे, हर्ष नाईक चालला होता तिकडे, इकडे तिकडे असं क्षेत्ररक्षण हर्ष नाईक यांचं, जेणेकरून जेजुरीला चाललाय. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. तब्बल 2 ओव्हर झाले, परंतु नंदेश नाईक अजूनही नॉन स्ट्राईकवर आहे. पाहू शकता स्ट्रॅटेजी, समोरच्या संघाची स्ट्रॅटेजी, कारण सकाळपासून धुमाकूल घातलाय. भावेश नाईक चालेल, धीरज भोईर चालेल, परंतु नंदेश नाईक नको, नाहीतर एकाच ओव्हरमध्ये सामना संपून जाईल. आता मात्र 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. आणि मिस्ट्री बॉलर रुपेश बांदल, सर्व प्रकारचे चेंडू इथे भेटतील. लेग स्पिन, मध्ये मध्ये ऑफ स्पिन आणि कधी कधी यॉर्कर जोरात. बघू शकता फ्लायटेड चेंडू. आता आता दीपक ठाकूर, फंबल, 4 रन. ओ हो 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 हो, मागच्या षटकामध्ये तारीफ केली होती, परंतु या षटकामध्ये गचाल असं क्षेत्ररक्षण करत असताना दीपक ठाकूर थोडासा मागे राहिला, चेंडूवर गेला नाही, चुकी ठरली आणि चौकार. ऑलरेडी धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये जर असं क्षेत्ररक्षण तुम्ही करणार तर कसं काही जिंकू शकता तुम्ही. पाहू शकता पुढील चेंडू रुपेश बांदल यांनी मागे ठेवला. आता मात्र कॅच सोडली आणि डिक्लेरेशन मध्ये गेलाय. DPL दारेगाव प्रीमियर लीग, जेव्हा दारेगाव प्रीमियर लीग होते, सर्व संघामध्ये 2 ते 3 फिल्डर थोडे असतात की ज्यांना कधी वर्षभर खेळत नाही, परंतु या स्पर्धेसाठी. आणि नंदेश नाईक अजूनही नॉन स्ट्राईकवर, अजूनही टेन्शनमध्ये, डोक्यामध्ये फक्त एकच विचार, स्ट्राईक कधी येईल. पुन्हा एकदा बिरकावून दिलाय, चेंडू चाललाय, कॅच. हो सोडली सोडली. नंदेश नाईक पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर, पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर. नंदेश नाईक यांना स्ट्राईकच भेटत नाहीये. शेवटचा चेंडू, 3 बॉल आहेत, 3 बॉल आहेत. नंदेश नाईक विचार करतोय आता तरी ये रे बाबा, स्ट्राईक ये. ओ हो हो, बोललो होतो मिस्ट्री बॉलर आहे. 3 चेंडू लेग स्पिन टाकले होते, परंतु आता मात्र यॉर्कर सरळ चेंडू टाकला. 14 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. नंदेश नाईक विचार करतोय, धावसंख्या कमी होत चालली, ओव्हर कमी होत चालले, स्ट्राईक मात्र काही येत नाही, कसं होईल. ओ पुन्हा एकदा डिक्लेअर झालेला आहे. डिक्लेअर झालेला आहे. चेंडू धडकलाय. अंपायर काय डिसिजन आहे? नाही, चला जाऊ द्या. उदय सरांनी पण विचार केला की 3 ओव्हर पासून विचार करतोय, आता तरी स्ट्राईक भेटू दे झाला. नंदेश नाईक तावात आहे, मंगेश पाटील म्हणतायत तावात आहे. आता मात्र फिरकावून दिलाय, चेंडू चाललाय गॅप मध्ये. अमित पाटील बघा बघा किती चालाकी नंदेश नाईक, कारण आम्ही खूप वर्षापासून सोबत आहोत. आम्ही सर म्हणतो, नंदेश सर, कारण आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्यात त्यांनी. चालाक कसं बनायचं आज ते दाखवलं त्यांनी. आमचे गुरु आहेत नंदेश नाईक सर्व गोष्टीमध्ये. कधी काय करायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, खूप काही गोष्टी शिकवल्यात. खूप सारं टॅलेंट आहे. जर बाजूच्या विकेटवर तुम्ही बघितलं असेल, ते जी ड्रॉइंग केली आहे ते नंदेश नाईक यांनी केलेली आहे. खूप सारे टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे. फोटोग्राफी, डान्सिंग, जे साऊथ इंडियन डान्स ते करतात, पेंटिंग, सिंगिंग, कॉमेडी, चालक कसं बनायचं, सर्व प्रकारचे गुण तुम्ही पाहू शकता नंदेश नाईक यांच्यामध्ये आहे. आता मात्र दीपक ठाकूर सर्वात इम्पॉर्टंट ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हर घेऊन आलेला आहे दीपक ठाकूर. जर मेडन ओव्हर गेली
परंतु नंदेश नाईक हो 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 पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. कारण नंदेश नाईक जी त्यांची फलंदाजी आहे त्याच्या विरोधामध्ये गेले. त्यांचं चौकार मारणं काम नाही, फक्त षटकार समोरच्या दिशेने नेहमी पाहत आलो एका समोरच्या दिशेने षटकार मारत असतात. पुन्हा एकदा पाहू शकता, आता मात्र विचार करतोय, धावता धावता विचार करतोय, एक तर चौकार जा नाही तर वंडीचा, चौकार जा नाही तर वंडीचा. बघा चौथ्या धावाचा प्रयत्न करतील का नाही करतील. बोललो मनात त्यांच्या जे चालेल तेच होईल. धावता धावता विचार करत एक तर वंडीमध्ये जा नाही तर चौकार जा, आणि शेवटी चौकार गेला. तर तुम्ही ऐकलं असेल चाणक्य, दाराय गावातील चाणक्य. 2 धावसंख्या. दीपक ठाकूर यांनी 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक कुलदीप भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स पाहू शकता. भले भले बॅट्समन दमले, परंतु नंदेश नाईक कधीच थकला नाही. त्यांचं विचारशक्ती बघा. रिव्हर्सचा फटका वंडीमध्ये, कारण त्याला माहित आहे तर ह्या बॉलवर संपवला तर अजून एक चेंडू खेळायला भेटणार नाही. त्यासाठी पहिले सिंगल काढली. त्याचा विचार बघा. जेवढे चेंडू खेळेल, कारण सिरीजच्या रेसमध्ये आहे तो. आता मात्र 6 पाहू शकता. ओ हो 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 डॉट. चांगली अशी गोलंदाजी दीपक ठाकूर यांची. उत्कृष्ट गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षणचा सपोर्ट भेटला नाही म्हणून मागील चेंडूवर चौकार गेला होता, परंतु कमबॅक केला त्यांनी. परंतु आता काही फायदा नाही, कारण सामना असाही हातातून निसटला आहे. एकच धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा चेंडू चाललाय चाललाय. 4 रन सिरीजच्या जवळ अजून आलेला आहे नंदेश नाईक. एक तर बेस्ट बॅट्समन नाही तर सिरीज नक्कीच भेटेल. जो पुढील सामना आहे फायनलचा सामना, जे कॉलनीतल्या टीमी आहेत, मनोज कदम लवकर आपल्या संघाला उतरवा. आणि आता जो सेमीफायनलचा सामना ठरला त्यामध्ये पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ओलेक्स कोहली. नँगी यांचा आशीर्वाद, नँगी यांचे टिप्स नेहमीच घेत असतात, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट घेऊन टॉपला आहेत. आणि मला वाटतं 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच त्याला भेटलेले आहेत. तर जे प्राइज मनी लागले आहेत, हर्ष नाईक नाही दीपक ठाकूर यांना 500 रुपयाचा पारितोषिक लागला होता. तर दीपक ठाकूर लवकरात लवकर या स्टेजवर आणि आपलं पारितोषिक जमा करा. मनीष